अनुभव तर खूप वेगळा आहे, कारण की माझी ही माझ्याच नावाची पहिली फिल्म आहे आणि ती पण शॉर्ट फिल्म. आणि पहिले मला असं वाटलं नव्हतं की अस्मिता या मूवीचं नाव देईल शॉर्ट फिल्मचं. पण त्याच्यानंतर जे अस्मिता पेनफुल लाईफ मतलब म्हणजे खूप मला एवढी खुशी झाली मी सांगू नाही शकत. आणि ते हा आनंद म्हणजे मला सरांनी पहिले हे सांगितलं की आपण या फिल्मला अस्मिता नाव देऊ शकतो का. मला तेव्हाच खूप खुशी झाली. मी तेव्हा बोलली अरे बापरे का नाही, मला तर खूप खुशी झाली. त्याच्यानंतर म्हटलं हा बिलकुल बिलकुल चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. आमची फिल्म जी आहे पहिलेच आम्ही शूट केलेली, त्यानंतर आम्ही हा विचार केला की अस्मिता हे नाव आपण त्याला द्यायचं. मेहनत मेहनत तर भरपूर घेतली आम्ही. रेल्वे स्टेशन पासनं जे आम्ही शूट केलं, एका दिवसामध्ये आम्ही हे शूट केलेलं आहे. या मूवीचं जे आहे एका दिवसामध्ये शूट केलेलं आहे आम्ही. आणि वेगवेगळे आमचे जे आहे शूटिंगचे लोकेशन्स ते त्याच दिवशी कसं ठरवायचं, कुठे जायचं, हे झाल्यानंतर परत दुसरीकडे जायचं आहे, परत आम्हाला मीरा रोडला जायचं आहे, जे आम्ही त्या दिवशी केलं. भरपूर आमचं त्या दिवशी म्हणजे काही सांगूच नाही शकत, खूप जास्त आम्ही त्या दिवशी. नावाचा जो आनंद होता, स्वतःच्या नावावरून शॉर्ट फिल्मला नाव दिलं जातं, तो आनंद आणि शूटिंगची धावपळ लगबग कसं मॅनेज झालं? ऍक्च्युली ज्या तो आनंद शूटिंग चालू असताना पर्यंत बिलकुल टिकलेला होता. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की कशी होईल फिल्म. आम्ही शूट केली, त्यानंतर एडिटिंग, मग त्याच्यानंतर जे प्रोसेस असते त्याच्यामध्ये कसं होईल काय होईल. मी सरांना प्रत्येक वेळेस विचारायची की व्यवस्थित झालं ना, आपलं सगळं व्यवस्थित झालं ना. कारण सकाळपासून जे आम्ही निघालेलो स्टेशन पासनं आणि त्या दिवशी आम्ही जे शूट करायला गेलो ना, ऍक्च्युली मला वाटलं की ही माझीच आहे स्टोरी पूर्ण. ज्या दिवशी मी सकाळी उठली, स्टेशनला येऊन ट्रेन पकडणे, जे जॉबला जातो, त्याच्यानंतर घरून टिफिन करणे, सगळं घरचं बघणे, सगळं सगळं त्याच्यावरच ती स्टोरी आहे पूर्ण. बिलकुल बिलकुल येणारच. आणि माझी ती मेहनत सुरू आहे. प्रत्येक याच्यामध्ये जे आहे मला असं वाटते की मी काहीतरी करेल. आव्हान तर एक स्ट्रगल लाईफ तर मी आता जगते आहे. आणि आपण जर ठरवलं तर आपण काहीही करू शकतो, काहीही करू शकतो, पुढे तर जाऊ शकतो. जर सरांसारखे जर आपल्या सोबत असेल सपोर्ट सिस्टीम तर नक्कीच जाऊ शकता पुढे. खूप आनंद वाटतो आम्हाला. आणि गेल्या वर्षी पण आम्हाला अवॉर्ड भेटला होता. गेल्या वर्षी आमची मूवी होती सेकंड चाइल्डहुड, दूसरा बचपन, भूषण कश्यपी जी यांनी मुख्य भूमिका अदा केली होती. आता आमची मूवी जो है शॉर्ट फिल्म अस्मिता वानखडे मेन लीडला आहे. तो खूप आनंद वाटतो आम्हाला. आणि पुढे पण आम्ही चांगले सब्जेक्टमध्ये काम करणार आहे. किती संघर्ष करावा लागतो सर? खूप संघर्ष करावा लागतो. मग एक चीज मी सांगतो सगळ्यांना कि कोई भी चीज हम लोग जो करते हैं तो उसमें डेडिकेशन बहुत जरूरी होता है. और हम लोग अपनी सोल उसमें इन्वॉल्व करते हैं. तो हमारी जितनी भी टीम है हम सब कुछ भूल जाते हैं, बट वो चीज हमें करना है तो करना है. तो एक वो चीज होती है. और ये जो दोनों फिल्में हमने बनाई बहुत शॉर्ट पीरियड में बनाई और इतने कम मतलब एक रात में हमने स्टोरी, स्क्रीन प्ले, डायलॉग्स वो सब लिखे. और एक सोशल मैसेज भी है इसमें. और आगे हम चाहते हैं कि हम इससे भी अच्छे सब्जेक्ट पे काम करें बैक टू बैक. इसमें ये जो फिल्म है अस्मिता एक हाउसवाइफ की जो स्टोरी है, मतलब पेनफुल जर्नी ऑफ टुडेज विमेन. जो आज की नारी है उसको कितना संघर्ष करना पड़ता है. वो घर का सारा काम करती है, बच्चों को पालती है, अपने पति का, बुजुर्गों की अपनी सेवा करती है, उसके बाद ऑफिस जाती है, काम करती है. तो कितने उनको यातनाएं झेलनी पड़ती है, उसके बावजूद वो सहन करती है. तो वो एक हमने एक उसका इमोशंस जो है उसमें दिखाने की कोशिश की है, जो हर ऑडियंस के, दर्शकों के दिलों तक पहुंचेगी वो. सर आजकल शॉर्ट फिल्म का जमाना चल रहा है. हाँ. 2.5 घंटा बैठना और शॉर्ट फिल्म आधे घंटे में देखना, आधे घंटे से कम पीरियड की शॉर्ट फिल्म, दोनों को कैसा कंपेयर करना है? एक्चुअली में एक ये चीज है ना कि शॉर्ट फिल्म का मतलब ये होता है लघु शॉर्ट. तो जितने कम टाइम में आप ज्यादा मैसेज पहुंचा सके. तो ये एक चैलेंज हमारे लिए बड़ा चैलेंजिंग मैटर था. तो हमने एक 5 मिनट और 11 सेकंड की फिल्म बनाई है और उसमें हमने पूरी जर्नी दिखाई है. और उसमें एक
मतलब घर से लेके ऑफिस तक, फिर उसके वापस आने तक कितनी संघर्ष करना पड़ता है, ये बहुत चैलेंजिंग होता है। तो छोटी छोटी चीज़ों पे हमें काम करना पड़ता है, जो हमने कोशिश की है, हम आगे भी। और अभी आपने जैसा कहा है इसमें बहुत ज्यादा चैलेंज है, बड़ी फिल्म बनाने से इसमें ज्यादा चैलेंज है या बड़ी फिल्म? बड़ी फिल्म में क्या होता है कि सार होता है, मतलब उसमें सारी चीजें एक लंबा, मतलब ऑडियंस को सारी चीजें समझ में आ जाती है। और हमारी ये जो फिल्म है, इसमें डायलॉग्स भी नहीं है, इसमें सिर्फ एक्सप्रेशंस है। तो विदाउट डायलॉग्स, सिर्फ एक्सप्रेशंस पे सारी पूरी कहानी जो है ऑडियंस को समझ में आ जाती है। आप पुष्पक से नहीं, पुष्पक से नहीं, इसमें हमने सोचा कि चलो एक होता है ना कि चैलेंज, हाँ, अलग करके देखें और बिना कुछ कहे आप बहुत कुछ कह जाओ। आई थिंक दैट इज मतलब एक्टिंग पॉइंट ऑफ हिसाब से, डायरेक्शन पॉइंट ऑफ हिसाब से एक हमारे लिए एक चैलेंज था। और अस्मिता ने भी काफी अच्छी कोशिश की है उसमें। कोशिश की। हाँ। सर, ये कैसे सूझा आपको कि ये विषय पे अपन को फिल्म बनाना है? ये भूषण कश्यप जी ने हमें सलाह दी और बोला कि इस तरह का सब्जेक्ट पे कुछ हम लोग काम करते हैं। तो अचानक से मेरे पास इनका कॉल आया, तो ये नासिक से मुंबई आए, फिर हम बैठा, फिर दोनों बैठे, सोचा हमने इसमें फिर क्या क्या चीज़ें हम ला सकते हैं, वो जो आज की जो नारी जो फेस करती है, वो सारी चीज़ें हमने इसमें डालने की कोशिश की। फिर अचानक अस्मिता ही जी शॉर्ट फिल्म आहे, ही बेसिकली मुंबईमध्ये राहणाऱ्या एका गृहिणीची ही कथा आहे की मुंबईचं जीवन हे कसं धावपळीचं असतं आणि या धावपळीच्या जीवनामध्ये त्या स्त्रीला, अर्थात लग्न झालेली ती स्त्री असते, तिला 2 मुली असतात आणि ती सकाळी 5 वाजेला उठल्यापासून, आणि घरातले सगळे आयते असतात, तिला सासरे असतात, सासूबाई नसतात तिच्या फॉर्च्युनेटली, पण सासरे असतात, त्यांचं बघणं, त्यांना सकाळी उठून चहा देणे, त्याच्यानंतर नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी, तोही जात असतो जॉबला, पण त्याला सगळ्या गोष्टी हातातल्या हातात द्याव्या लागतात. त्याच्यानंतर त्या मुलींना शाळेची तयारी करून त्यांना शाळेत पाठवणे, त्याच्यानंतर मध्येच बॉसचे फोन येतात, होमवर्क दिलेला असतो बॉसने, कारण ती एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असते, त्यामुळे शी इज ऑलवेज अंडर टेन्शन. आणि नॉट ओन्ली दॅट, घराबाहेर पडल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की एक स्त्री ज्यावेळेला घराबाहेर पडते, तर अगदी रिक्षामधल्या धक्के खाण्यापासून, मुंबईची गोष्ट सांगतोय, रिक्षामधले धक्के खाण्यापासून लोकलमधले तिला धक्के खावे लागतात. पुन्हा बॉसची दादागिरी, दिलेलं काम ते जर वेळेवर झालं नाही तर बॉस तिला खूप फायर करतो. तर अशा प्रकारे हा सगळा माहोल त्याच्यामध्ये आहे. आणि आता एक प्रश्न जो तुम्ही विचारला होता की अस्मिता हे नाव का ठेवलं, आता आमच्या या ज्या मॅडम आहे त्यांचं नाव अस्मिता वानखेडे आहे, त्यांच्या नावावरून त्या फिल्मचं नाव ठेवलेलं नाहीये. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्त्रीला ही एक अस्मिता असते स्वतःची. हा त्यातला खरा जो आमचा जो मेन त्यातला जो विषय होता की त्या स्त्रीची, तिने एवढं करायचं आणि नवऱ्याने तिला थोडासा उशीर झाला घरी यायला, तर त्याने तिला वाटेल तसं फायर करायचं सासऱ्यांसमोर, मुलीसमोर, आणि मग शी ब्रोक्स डाऊन, ती अक्षरशः रडायला लागते. आणि मग त्यावेळेला आमच्या फिल्ममध्ये शेवटी व्हॉइस ओव्हर सुरू होतो आणि त्यामध्ये असा संदेश दिला जातो की ही मुलगी किंवा ही स्त्री एवढं तिच्या कुटुंबाकरता करते, सगळ्यांकरता करते, हिची कोणालाच किंमत नाही का? तर खरं म्हणजे आम्हाला ही वुमेन्स डेला ही फिल्म रिलीज करायची होती, परंतु अनफॉर्च्युनेटली ती झाली नाही. ही शॉर्ट फिल्म आहे, हां, भविष्यात त्याच्यावर मोठा सिनेमा निघू शकतो, कारण ही जी फिल्म आहे हे आमचे प्रोड्युसर आणि डायरेक्टर DSR फिल्म्स एंटरटेनमेंट या बॅनर खाली फिल्म तयार झाली. दुसरे आमचे अजून एक डायरेक्टर आहेत भूषण बने साहेब म्हणून, आणि हे आमची एक टीम आहे. या टीममध्ये आम्ही एखादा विषय निवडल्यानंतर, आणि शक्यतो आम्ही फिल्म फेस्टिवलला ही फिल्म पाठवतो. अजून आम्ही 4 ठिकाणी फिल्म फेस्टिवलला पाठवली आहे. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, पण यशवंतराव चव्हाण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा जो काही आहे फिल्म फेस्टिवल होणार आहे, त्यामध्ये सुद्धा ही आमची फिल्म गेलेली आहे आणि त्यामध्ये आम्हाला नक्कीच अवॉर्ड मिळेल. या फिल्मसाठी आपलं किती शूट झालंय आणि त्याच्यातलं 5-5.5 मिनिटाचं शूट फक्त? येस, यू आर राईट. आणि त्यात डायलॉग नाही आहेत कोणाचेच, शेवटचा व्हॉइस ओव्हर आहे. परंतु सांगण्याची गोष्ट ज्याला तुम्ही ती फिल्म बघाल त्याला तुमच्या लक्षात येईल की असं कुठेही जाणवत नाही की या फिल्ममध्ये डायलॉग नाही आहे. लोकांना ते टच होतं, त्यांच्या हृदयापर्यंत ते पोचतं, हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. त्याच्यामध्ये माझा रोल अस्मिताच्या सासऱ्यांचा आहे. DSR सर त्यामध्ये बॉस दाखवलेले आहे आणि बाकी आमचे 1-2 कलाकार आहे, किशोर भट म्हणून. संपल्यानंतर सासऱ्याचा बदला तर नाही घेतला? नाही, अजिबात नाही, कारण सासरे पाप भिरू आहेत आणि ते तिला कायम सहकार्य करतात. तिने सांगून द्यावं त्या बाबतीत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.